तुम्हालाही डेलीचा मेकअप करायला आवडतं का? तुम्हालाही छान दिसावं असं वाटतं, प्रेझेंटेबल दिसावं असं वाटतं, अट्रॅक्टिव्ह दिसावं असं वाटतं का? तर त्यासाठी आपल्याला मेकअप करावाच लागतो. तर मेकअप पण कधी-कधी आपल्याला हेवी मेकअप पण नको असतो आणि मेकअप पण करायचा असतो. तर असं कमीत कमी मेकअपचे प्रोडक्ट वापरून आपल्याला कसा मेकअप करायचा आणि रोजचा डेलीचा मेकअप कसा करायचा, तोही अगदी 5 मिनिटामध्ये. तर चला, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी 5 मिनिटामध्ये होणारा अगदी 2च प्रोडक्ट वापरून झटपट रोजचा मेकअप कसा करायचा हे सांगणार आहे. तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार मंडळी, वेलकम आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शीतल. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की दर आठवड्याच्या मंगळवारी आणि शुक्रवारी आपल्या चॅनलवरती फॅशन, लाईफस्टाईल, मेकअप, DIY आणि स्किन केअर अशा बऱ्याच टॉपिकवर मी व्हिडिओ घेऊन येत असते. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारे असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा, कारण की बऱ्याच टॉपिकवर इझी व्हिडिओज बनवत असते. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघत राहा. तर चला, वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप सिंपल आहे, कारण की तुम्हाला थंबनेल बघून कळलंच असेल. कारण की डेलीचा मेकअप कसा करायचा, ज्या पण गृहिणी आहेत, हाऊसवाईफ आहेत, त्यांच्यासाठी झटपट डेलीचा मेकअप कसा करायचा, ते पण अगदी कमी प्रोडक्ट वापरून अगदी 5 मिनिटांमध्ये मेकअप कसा करायचा याचा आज आपण व्हिडिओ मेकअपचं ट्युटोरियल बघणार आहे. तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर चला, वेळ न घालवता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपल्याला मेकअप करण्याआधी, म्हणजे आपण रोजचा डेलीचा जो मेकअप करणार आहे त्यासाठी आपल्याला पहिले जे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पहिले आपली स्किन प्रेप पाहिजे. म्हणजे आपल्याला तर आपलं जर रोजचं जे डेलीचं स्किन केअर आहे ते करून घेणं फार गरजेचं असतं. जेव्हाही तुम्ही कधीही मेकअप करणार त्याच्या आधी आपल्याला स्किन केअर करणं फार गरजेचं असतं. आपली स्किन प्रेप असणं फार गरजेचं असतं. तुम्ही मेकअप नाही केला तरी पण चालेल, पण तुम्हाला स्किन केअर करणं हे गरजेचं आहे, कारण की स्किन केअर केल्याने आपली स्किन लॉंग टर्मसाठी हेल्दी राहू शकते, ग्लोईंग राहू शकते. म्हणजे आपल्या ॲक्ने प्रोन्स ज्या स्किन असतील तशा काही प्रॉब्लेम्स होत नाही. त्यासाठी आपल्याला स्किन जे आहे प्रेप करणं फार गरजेचं आहे, स्किनची काळजी घेणं फार गरजेचं आहे. तर पहिले आपण स्किन आहे ती प्रेप करून घेणार आहे. तर त्यासाठी मी पहिल्या स्टेपमध्ये टोनर यूज करणार आहे. तर टोनरसाठी मी गुलाब जेल आणि तुरटीचं जे पाणी असतं ते मिक्स करून असं कॉम्बिनेशनमध्ये हे टोनर बनवलेले होममेड टोनर आहे. गुलाब जेल आपलं मार्केट बेसच आहे. गुलाबरी गुलाबरीचे जे येतं त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि तुरटी आपली मिक्स करून हे केलेलं आहे. तर सर्वात आधी मी हे चेहऱ्यावरती जे आहे ते स्प्रे करून घेते. छान चेहऱ्यावरती हे जे आहे ते स्प्रे करून घ्यायचं. छान मस्त डॅब डॅब करून घ्यायचं. स्किनमध्ये छान हे मुरलं पाहिजे. तर सेकंड स्टेपमध्ये आपल्याला लगेच मॉइश्चरायझर अप्लाय करायचं. तर मॉइश्चरायझरमध्ये मी नेव्हियाचे हे सॉफ्ट क्रीम जे मॉइश्चरायझर येतं ते यूज करते. तर हे माझ्या स्किनसाठी खूप सुटेबल आहे, कारण की माझी जी स्किन टाईप आहे तो थोडासा ड्राय स्किन टाईप आहे. त्यासाठी मी थोडं हेवी मॉइश्चरायझर लावते, म्हणजे आपलं जी स्किन आहे ती हायड्रेशन पण होते आणि आपल्या स्किनला तुकतुकीत बनवण्यास पण मदत करते. त्यामुळे मी नेव्हियाचं जे सॉफ्ट क्रीम आहे ते वापरते. त्याला और ऑप्शन मी उन्हाळ्यामध्ये जे आपलं पॉन्ड्सचं सुपर लाईट जेल येतं ना ते पण यूज करते, पण सध्या माझ्याकडे ते अवेलेबल नाही आहे. त्यामुळे मी सध्या नेव्हियाचाच वापरते आणि रात्रीच्या मॉइश्चरायझर ऐवजी मी तिथे ॲलोवेरा जेल यूज करते ॲज अ मॉइश्चरायझर म्हणून. तर स्किन केअरमधली ती तिसरी जी स्टेप आहे त्यामध्ये मी सनस्क्रीन यूज करते. सनस्क्रीनमध्ये हे क्युअर स्किनचं माझ्या स्किनसाठी मी ट्रीटमेंट घेतली होती. त्यांनी मला रिकमेंड केलेले ते मी हे सनस्क्रीन यूज करते. सध्या ते आहे म्हणून करते, नाही तर मग लोटसचं यूज करत होती. तर सनस्क्रीन आपल्याला छान लावून घ्यायचं आहे, कारण की आता उन्हाळा पण सुरू आहे आणि सनस्क्रीन डेली बेसिसमध्ये आपण लावलंच पाहिजे. तर आपण पहिले आता आपली जी स्किन आहे ती प्रेप करून घेतली आहे. आपलं स्किन केअर करून झालेलं आहे डेलीचं. आता आपण मेकअपला सुरुवात करूया. मेकअप म्हणजे अगदी झटपट 2च गोष्टी लावायच्या आपल्याला मेकअपमध्ये, जास्त गोष्टी लावायच्या नाही, कारण की रोजचा जो मेकअप आहे ना तो एकदम लाईट वेट, मिनिमल, एकदम नॅचरल लुक देण्यासाठीच आपल्याला मेकअप करायचा आहे. खूप जास्त हेवी मेकअप करायचा नाही, कारण की आपल्याला किचनमध्ये काम करायचं असतं. आपण हाऊसवाईफ असतो आणि एवढा हेवी मेकअप डेली सूट पण होत नाही. जास्त मेकअप केल्याने स्किन पण खराब होती. पण आपल्या नो मेकअप लुकसाठी आपण थोडासा मेकअप करणं गरजेचं असतं. थोडं प्रेझेंटेबल असणं
प्रेझेंटेबल दिसण्यासाठी आपल्याला थोडासा मेकअप करावाच लागतो. आणि मेकअप केल्यानंतर आपल्याला छान पण वाटतं, आपला कॉन्फिडन्स जो आहे तो बूस्ट होतो, आपण पण प्रेझेंटेबल दिसतो. जरी आपण घरात काम करत असाल तरी पण आपल्याला छान राहणं ही प्रत्येक म्हणजे प्रत्येक मुलीची किंवा प्रत्येक स्त्रीची इच्छाच असते, छान दिसावं. कोणीतरी म्हणजे आपल्याला फ्लॉन्ट करायला मजा येते. त्यासाठी आपल्याला डेलीचा मेकअप करायचा आहे, पण ते पण अगदी नो मेकअप लुकसाठी एकदम छान नॅचरल लुक जो मेकअप आहे तो आपण करणार आहे. त्यासाठी आपल्याला दोनच गोष्टी वापरायच्या आहे. तर आपल्याला स्किनचा जो बेस करण्यासाठी आपल्याला बीबी क्रीम यूज करायची. बीबी क्रीम मध्ये तुम्ही बघू शकता ही पॉन्डची बीबी क्रीम आहे. तर याच्यामध्ये माझा जो शेड आहे तो आयव्हरी शेड आहे, कारण की माझा जो स्किन टाईप आहे तो नॉर्मल टू थोडा फेअर टोनकडे जातो. तर त्याच्यामुळे मी आयव्हरी शेड निवडला आहे आणि हा माझ्या स्किनसाठी सूट पण होतो. त्याच्यामुळे मी हा शेड निवडला आहे. याच्यामध्ये पण 3 शेड येतात. तुम्ही तुमच्या स्किनच्या अकॉर्डिंग तुम्हाला जो पण सूट होत असेल तुम्ही तो शेड निवडू शकता. तर मी तुम्हाला आता ॲप्लिकेशन सांगते. तर छान पहिले अप्लाय करून घ्यायचं आहे. एकदम थोडीशी घ्यायची, जास्त पण नाही घ्यायची. तर जास्त मेकअपची गरज नसते, तर छान थोडीशी घ्यायची आणि आपल्या चेहऱ्यावरती पूर्ण डॉट 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 करत अप्लाय करायचं. कमी घ्या म्हणतात, लईच कमी होऊन गेली थोडंसं. मला इतकी कमी घेतली की माझ्या चेहऱ्याला डॉट झाले नाही तिचे, थोडेसे जास्त घेतले. छान असा पूर्ण चेहऱ्यावरती डॉट 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 करून घ्यायचंय. गळा पण सोडायचा नाही, गळ्याला पण लावायचंय आणि फिंगरच्या साह्यानेच आपल्याला पूर्ण चेहऱ्यावरती स्प्रेड करून घ्यायचंय. एकदम इव्हन स्प्रेड करून घ्यायचंय. तुम्हाला जर याच्याने ब्रशने जर सोपं जात असेल तुम्ही ब्रश यूज करू शकता, पण मला बोटाच्या साह्याने सोपं जातं. पूर्ण चेहऱ्यावरती एकदम इव्हन टोनमध्ये मी लावून घेतलाय. म्हणजे पूर्ण एक इव्हन टोन करायचं आहे. कुठेही पण पॅच सोडायचे नाही. पॅच जर सोडला तर जो चेहरा आहे तो केकी दिसतो आणि आपला जो मेकअप आहे तो सूट होत नाही, मग आपला चेहरा खराब दिसतो. तर पूर्ण एक इव्हन टोनमध्ये आपल्याला पूर्ण चेहऱ्यावरती छान स्प्रेड करून घ्यायचंय, छान इव्हन टोनमध्ये लावून घ्यायचंय. तुम्ही बघू शकता. तुम्हाला सोपं जात असेल तुम्ही ब्रश वापरू शकता, स्पॉन्ज वापरू शकता किंवा ब्युटी ब्लेंडर वापरू शकता. पण रोजच्या मेकअपसाठी एवढं तामझाम करण्यापेक्षा बोटावरती हातावरती घ्यायचं, बोटाच्या साह्याने लावलं अगदी सोपं जातं. त्यामुळे मी फिंगरच्या साह्याने आता जो बीबी क्रीमचा जो बेस आहे तो बनवून घेतो. तर बीबी क्रीमचा जो बेस आहे तो सेट करून घ्यायचा आहे. तर त्याच्यामध्ये आपण नंतर आता मेकअप सेट करण्यासाठी आपण कॉम्पॅक्ट पावडर यूज करायची. तर कॉम्पॅक्ट पावडरसाठी मी मेबेलिनची न्यूयॉर्कची जी आहे ती यूज करते. तर याच्यामध्ये माझा जो शेड आहे त्याच्यात शेड काही दिसत नाहीये काय, कारण त्याचा बॉक्स नाही आता माझ्याकडे, पण हा माझ्या स्किनसाठी सूट होतो त्याच्यामुळे मी यूज केलेला आहे. तर आणि पूर्ण आपल्या चेहऱ्यावरती पूर्ण सेट करून घ्यायचं आहे डॅब डॅब मोशनमध्ये. घासायचं नाही आहे कॉम्पॅक्ट लावताना, नाही आपला चेहरा पण घासला जातो. कानांना पण लावून घ्यायचंय, नाही तर कान वेगळे दिसतात. खाली छान गळ्याला पण लावून घ्या. नेमके मी आताच हेअर वॉश घेतलेला आहे त्याच्यामुळे केस जे आहे ते ओले थोडेसे. तुम्ही बघू शकता मेकअप एकदम सेट झालेला आहे आणि एकदम नॅचरल ग्लो आलाय चेहऱ्यावरती. म्हणजे कुठल्याही प्रकारचा आपल्या चेहऱ्यावरती अनइव्हन टोन दिसत नाही, पॅच दिसत नाही, डार्क स्पॉट दिसत नाही. एकदम छान. अगदी 2च स्टेपमध्ये आपण मेकअप करणार आहे. पहिल्या स्टेपमध्ये आपण बीबी क्रीम वापरली आणि त्याला सेट करण्यासाठी आपण कॉम्पॅक्ट यूज केलं. तर डेलीच्या मेकअपसाठी असं मिनिमल मेकअप किती सुंदर दिसू शकतो ना. तर जास्त मेकअपची गरज पण नाही, जास्त प्रोडक्ट वापरण्याची पण गरज नाही. अगदी 2 स्टेपमध्येच मी याचा मेकअप केलेला आहे. थोडंसं अजून प्रेझेंटेबल दिसण्यासाठी आपण आयब्रो फिल करून घ्यायचे आहेत. तर आयब्रो फिल करण्यासाठी आयब्रो पेन्सिल वापरू शकता.
तर मी ॲब्रो फिल करण्यासाठी ही ॲब्रो पेन्सिल वापरते. ही ॲब्रो पेन्सिल पण स्विस ब्युटीची आहे आणि थोडेसे ॲब्रो फिल करून घ्यायचे. आणि थोड्याशा कोंब करून घ्यायच्या. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे. आणि माझ्या नॅचरली जे ॲब्रो आहेत थोड्याशा डार्कच आहेत, त्याच्यामुळे मी हा जो शेड वापरते थोडासा ब्लॅक वापरते. आणि थोड्याशा माझ्या ॲब्रो ज्या आहेत त्या ब्रॉड साईजमध्येच असतात, कारण की खूप जास्त हेवी ॲब्रो आहेत माझ्या. पण थोड्याशा आता शेप वगैरे दिल्यामुळे थोड्याशा त्या चांगल्या दिसतात, नाही तर मग खूपच जास्त वाढलेलं दिसतात. आणि नंतरची जी स्टेप आहे त्यामध्ये आपल्याला काजळ यूज करायची. तर काजळमध्ये पण मी ही ब्ल्यू हेवनची काजळ वापरते. ही खूप सुंदर आहे आणि लॉंग लास्टिंग पण आहे आणि मला सूट पण होती आणि छान पण दिसते. तर आता छान काजळ लावून घ्यायचे. काजळ लावल्यानंतर आपले जे डोळे आहेत ते छान बोल्ड दिसतात, छान बोलके डोळे दिसतात आणि लुक पण छान येतो. तुम्ही डेलीच्या मेकअपमध्ये काजळ आणि लिपस्टिक जरी लावली तरी पण तुम्ही खूप आणि खूप सुंदर दिसता. तर काजळ लावल्याने अगदी सुंदर दिसतात डोळे, एकदम छान बोलके दिसतात, एकदम छान नॅचरल लुक येतो. डेलीच्या बेसिसमध्ये तुम्ही फक्त काजळ जरी लावली तरी पण तुम्ही खूप आणि खूप सुंदर दिसू शकता. तुम्ही बघू शकता माझे डोळे जे आहेत ते म्हणजे काजळ लावल्यानंतर किती सुंदर दिसतात. म्हणजे त्याला एक लगेच इन्स्टंट लुक येतो, एक इन्स्टंट आपण लगेच छान दिसतो, क्यूटनेस दिसतो, आपण प्रेझेंटेबल पण दिसतो. तुम्ही बघू शकता थोडंसंच मेकअप केलं तरी पण लगेच चेहरा पण ग्लो करतोय आणि छान पण वाटतं आणि आपला कॉन्फिडन्स पण बूस्ट होतो, म्हणजे आपल्याला पण छान वाटतं ना. आणि आता सगळ्यात लास्टची जी स्टेप आहे त्यामध्ये आपल्याला लिपस्टिक यूज करायची. लिपस्टिकमध्ये मी ही स्विस ब्युटीचीच लिपस्टिक यूज करते. तर हा जो शेड आहे ना, तर 333 ब्रँडी हॅरिटॉंग असा शेडचं नाव आहे. छान आहे. डेलीच्या बेसिसमध्ये तुम्ही याचं हे बघू शकता. म्हणजे ऑलमोस्ट माझी ही जी आहे ना ती संपत आलेली आहे. मला खूप जास्त आवडतो हा शेड. म्हणजे मी बहुतेक म्हणजे तुम्ही व्हिडिओज बघू शकता, बहुतेक व्हिडिओजमध्ये मी हा शेड यूज करते, कारण की माझ्या स्किन टाईपला तो सूट पण होतो आणि मला स्वतःला पण छान वाटतं तो लावल्यानंतर. याचा जो टेक्स्चर आहे ते स्मच प्रूफ आहे, क्रीमी टेक्स्चर आहे, तुम्ही बघू शकता. आणि पिगमेंट पण छान येते याच्याने आणि लिप्स पण खूप सुंदर दिसतात आणि स्किन टोनला पण खूप छान. जे पण आपले जे इंडियन स्किन टोन जे आहेत त्यांच्यासाठी हा टोन खूप छान दिसतो, एकदम नॅचरल लुक येतो जास्त. आणि डेलीच्या बेसिसमध्ये ब्राऊन झालं, न्यूड झालं, हेच शेड लावले पाहिजे. जास्त हेवी जर शेड लावले तर आपण मेकअप केलेला वाटतो. नॅचरल लुकसाठी आपण थोडेसे ब्राऊन शेड वापरले तर आपल्याला लुक पण छान दिसतो. तर असा होता डेलीचा मेकअप. तर आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे आपल्याला टिकली लावून घ्यायचंय. हे तर लावलंच पाहिजे, कारण की आपण भारतात राहतो, आपली संस्कृती, आपण महाराष्ट्रात राहतो, तर त्याच्यासाठी आपली संस्कृती जपणं खूप गरजेचं आहे. तर आणि मला असं नाही लावलं तर छान नाही वाटत, तर मी डेली बेसिसमध्ये टिकलीऐवजी गंध लावते, कारण की म्हणजे जी टिकली आहे ती सारखी पडून जाते, त्यामुळे मग गंध लावते. असा एकदम छान बारीक गंध लावते, खूप जास्त मोठा नाही लावत, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार पण नाही. मग लावलाय. तर तुम्ही बघू शकता केस थोडेसे ओले आहेत, त्याच्यामुळे मी केस जे आहेत ते सेट नाही केलेले, तर वरती फक्त बेल्ट लावलेला आहे, थोडेसे ओलेच आहेत त्यामुळे. तर कसा वाटतं तुम्हाला लुक, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जो मेकअप आहे डेलीचा तोही कसा वाटतं हे मला कमेंट करून सांगा. अगदी असा 5 मिनिटात होणारा डेलीचा रोजचा मेकअप कसा वाटला हेही मला कमेंट करून सांगा. तर येणारे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही बघत राहा, कारण की आपल्या चॅनलवरती दर मंगळवारी आणि शुक्रवारी मी व्हिडिओज घेऊन येत असते आणि छोटे छोटे शॉर्ट व्हिडिओज पण मी अपलोड करत असते. थोडासा व्हिडिओमध्ये गॅप पडला आहे, कारण की थोडंसं हॉस्पिटल कारणांमुळे थोडंसं प्रॉब्लेम होते हॉस्पिटलचे, त्यामुळे मला मधल्या दरम्यानमध्ये व्हिडिओ शूट करायला नाही जमलं, त्यामुळे थोडासा व्हिडिओमध्ये गॅप आला आहे.
पण इथून पुढे आपले जे व्हिडिओ आहेत ते रेग्युलर येतील. त्यामुळे आठवड्याच्या दर मंगळवारी आणि शुक्रवारी आपल्या चॅनलवरती फॅशन, लाईफस्टाईल, मेकअप, DIY आणि स्किन केअर अशा बऱ्याच टॉपिकवर मी व्हिडिओ घेऊन येत असते. कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ बघायला आवडेल हे मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहत राहा. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.